नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूच्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवाचं छान दर्शन झालं, शॉपिंगही झाली आणि आता आपण आलेला आहे जेवायला. तर जे भक्तनिवास आहे, भक्तनिवासमध्ये रूम घेतलेल्या धारकांनाच इथं प्रसादालयामध्ये महाप्रसादालय जेवण आहे मित्रांनो. तिथं आपल्याला असं कुपन दिलं जातं, तर ते टोकन आपल्याला जवळ ठेवायचं आहे. भक्तनिवासची जी आपली पावती असते ते जवळ ठेवायची. ती पावती दाखवल्यानंतर तुम्हाला हे इथं टोकन दिलं जातं मित्रांनो. तर आम्ही रामनवमी दिवशी होतो त्यामुळे आम्हाला इथं फ्रीमध्ये जेवण मिळालं, ते म्हणजे विशेष करून. आणि घरगुती पद्धतीचं सात्विक असं जेवण होतं मित्रांनो. पोट भरून जेवलं. तर चवळीची भाजी होती, बटाट्याची भाजी होती, वरण, शिरा, चपाती, लोणचं, असं खूप छान जेवण होतं मित्रांनो. आमच्या ज्ञानोरीला चवळीची उसळ आवडली आणि ती म्हणते तू घरात का करत नाही चवळीची उसळ. तर बाळाला म्हटलं, बाळा चवळीची उसळ घरात करतोय आपण, पण तुला जात नाही. खरं नेक्स्ट टाइम घरी गेले मी तुला चवळीची उसळ नक्की देणार. तर तिला लय आवडली चवळीची उसळ मित्रांनो तिथली. तर आम्ही मंदिर परिसरमध्ये निवांत संध्याकाळी जेवून झाल्यावर बसलो. लय भारी वाटलं, मस्त भक्तिमय वातावरणामध्ये छान आम्ही सगळी फॅमिली बसलो आणि देवाचा जाप केला. खूप भक्तिमय वातावरण होतं.